ठाणे वाहतूक पोलीस व ICI लोंबाडतर्फे विद्यार्थ्यांना नागरिकांना मोफत हेल्मेट वाटप। 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ठाणे वाहतूक पोलीस आणि ICICI लोंबाड यांच्यातर्फे शाळेतील मुलं व नागरिक यांना मोफत हेल्मेट वाटप पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शाळेतील मुलांनी आणि नागरिकांनी बरीच गर्दी केली होती। यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड म्हणाले, मोटरसायकल चालवणाऱ्या पुढच्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे असे नाही, तर मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचा जीव सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। जसे पुढच्या व्यक्ती हेल्मेट घालतो तसेच मागच्या व्यक्तीने सुद्धा हेल्मेट घालणे महत्त्वाचे आहे। आपण बघितले तर मागे बसलेली लहान मुलं कधीच हेल्मेट घालत नाहीत आणि त्यासाठी या योजनेनुसार विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ही हेल्मेट आम्ही वाटली आहेत। तरी मोटरसायकल चालवणाऱ्या आणि पाठी बसणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणे गरजेचे आहे। रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या निमित्ताने हा हेल्मेट वाटप कार्यक्रम झालेला आहे। ICICI लोंबाड आणि यांच्या सहकार्याने हे हेल्मेट वाटण्यात आलेले आहे। अतिशय चांगल्या प्रकारचे हेल्मेट आहेत। आपण पाहू शकता की लहान मुलांना आवडतील असे डिझाईन आहे। इनफॅक्ट अडल्ट हेल्मेट सुद्धा आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट्स आहेत ISI मार्क। आणि या योजनेमार्फतीने आम्ही लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की केवळ मोटरसायकल समोर चालवणारा त्याचाच फक्त जीव महत्वाचा नाहीये, मागे बसणारा व्यक्ती सुद्धा तितकाच महत्वाचा आहे। पुरुष असो, स्त्री असो, लहान मुलगा असो किंवा मोठा व्यक्ती असो, सगळ्यांना हेल्मेट घालणं आवश्यक आहे। आज आपल्याकडे सुदैवाने 99% लोक समोर बसणारे जे हेल्मेट घालतात, परंतु मागचा व्यक्ती अजूनही हेल्मेट घालत नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आणि त्या अनुषंगाने लहान मुलांच्या साठी तर ही अतिशय मला वाटतं दुर्भाग्यवश गोष्ट आहे की लहान मुलं आपल्याला हेल्मेट घालताना दिसतच नाहीत। त्यामुळे ICICI लोंबाडच्या मदतीने आम्ही काही हेल्मेटचं वाटप लहान मुलांकरता विशेष करून आम्ही केलेलं आहे। त्यामुळे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यांचा पुन्हा मनपूर्वक आभार। सध्यापर्यंत आम्ही साधारण नौपाण्याच्या युनिटच्या माध्यमाने जवळपास 500 वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर इतर युनिट्स मध्ये सुद्धा ही आहे, परंतु त्याचा सक्ती दोघांना आहे। परंतु त्याचा जोपर्यंत आपण पाठपुरावा करून लोकांमध्ये जनजागृती करणार नाही तोपर्यंत हे होणं शक्य नाही आणि आम्ही त्याचा ऑलरेडी चालू केलेला आहे। 31वा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आता हेल्मेट वाटप आपण केलेलं आहे, करत आहे। आणि त्याला कारण हेच आहे की बरेचसे ऍक्सिडेंट जे आहे ते झाल्यानंतर त्याच्यात मृत्युमुखी जे पडतात ते फक्त हेल्मेट न घातल्यामुळे मृत्युमुखी पडत असतात। आणि त्याच्यामुळे हेल्मेटची जशी ड्रायव्हिंगला जशी आवश्यकता आहे ड्रायव्हर सीटवरती, तशीच त्याचे पाठीमागे जे बसणारे महिला असेल, लहान बालक असेल किंवा वृद्ध कोणी असेल त्यांना सुद्धा ती हेल्मेटची आवश्यकता आहे। कारण बरेचसे जे ऍक्सिडेंट बघितले गेले तर याच्यामध्ये जो ड्रायव्हिंग करतो तो हेल्मेट घालून सेफमध्ये राहतो, परंतु पाठीमागे जी बसणारी व्यक्ती असते ती त्याच्यामध्ये ते हानी पोचते याच्यावर। त्यामुळे हे दोघांनाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे। त्यामुळे हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे। आणि शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक यांना मी हेल्मेटचा वाटप केलेलं आहे नौपाडा युनिटतर्फे। लोकांना एवढंच आवाहन करेन की ज्यावेळी आपण बाईक घेऊन कुठेही आपण बाहेर पडणार तर हेल्मेट शिवाय बाहेर पडू नये, हेल्मेट घालावं आणि पाठीमागे जे व्यक्ती बसणार असेल त्यांना सुद्धा अवश्य हेल्मेट वापरावं, एवढंच मी आवाहन करतो।